Welcome dear student. Today we will going to discuss about the finger millet cultivation. So today's lecture we will discuss from sowing to harvesting. All the points are discussed thoroughly. So step by step let's start the first slide, that is local name Nachni or Ragi, then botanical name Eleusine Coracanna, then family Gramineae and origin is India. तर विद्यार्थिनींनो, आपण आज ज्या पिकाबद्दल माहिती अभ्यासणार आहोत त्याचं नाव आहे नाचणी किंवा रागी. तर बहुतेक विद्यार्थिनींना हे पीक आपण पहिल्यांदासुद्धा बघत असाल, कारण आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये याचा फारसा वापर करीत नाही. तरीसुद्धा हे पीक फार आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. आपण याची थोडक्यात माहिती बघणार आहोत. तर ही जी स्लाइड्स आहे तुमच्यासमोर दिसते, तर त्या स्लाइड्सचा आपण परत एकदा रिवाइज करूया. यामध्ये लोकल नेम नाचणी किंवा रागी, बॉटॅनिकल नेम इल्युसाइन कोरॅकॅना, फॅमिली ग्रॅमिनी आणि ओरिजिन इंडिया. तर हे जे पीक आहे फिंगर मिलेट किंवा यालाच रागी असं म्हटलं जाते किंवा नाचणी असं सुद्धा आपण म्हणतो. तर इंडियामध्ये बऱ्याच राज्यामध्ये हे पीक घेतलं जाते. त्याचबरोबर इंडिया व्यतिरिक्त आफ्रिकेमध्ये सुद्धा या पिकाचं प्रोडक्शन फार मोठ्या प्रमाणावर घेतलं जाते. जर आपण प्रोडक्शनच्या दृष्टीने विचार केला तर हे पीक 6व्या क्रमांकावर आहे. तर यामध्ये सर्वात आधी व्हीट म्हणजेच गहू, नंतर राईस, पॅडी, मेज म्हणजेच मका, सोरगम, ज्वारी आणि बाजरा, हे टोटल 5 पिकांचं जे प्रोडक्शन आहे ते जास्त आहे. आणि यानंतर जर कुठलं पीक येत असेल तर ते आहे फिंगर मिलेट म्हणजेच नाचणी. तर हे जे पीक आहे हे कर्नाटक राज्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये घेतलं जाते आणि त्यामध्ये कन्झम्पशन पर्पज किंवा आहारामध्ये त्या लोकांच्या जास्त प्रमाणात याचा उपयोग केला जातो. या व्यतिरिक्त आंध्र प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, ओडिसा, महाराष्ट्र, गोवा आणि उत्तराखंड, तर या भागामध्ये सुद्धा हे पीक हे मोठ्या प्रमाणावर घेतलं जाते आणि त्याचा वापरसुद्धा केला जातो. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर यामध्ये कोकण भागामध्ये या पिकाचं प्रोडक्शन, तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये या पिकाचं प्रोडक्शन आपल्याला बघायला मिळते. तर हे जे पीक आहे हे फार न्यूट्रिशियस आहे. यामध्ये आपण जर विचार केला तर 5 ते 8% प्रोटीन्स असतात, 65 ते 75% कार्बोहायड्रेट्स आणि 15 ते 20% यामध्ये फायबर्स असतात. फिंगर मिलेट तसेच यामध्ये 65 ते 75% हे कार्बोहायड्रेट असतात, तर आणि 15 ते 20% हे फायबर या पिकामध्ये आपल्याला आढळून येते. यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असते. साधारणतः 344 मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम आपल्याला या धान्यामधून मिळते. त्याचबरोबर यामध्ये पोटॅशियमचं प्रमाणसुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात आढळून येते. 408 मिलीग्रॅम पोटॅशियम यामध्ये आपल्याला यामधून मिळू शकते. आणि यामध्ये लो फॅट कंटेंट असतो, तो जवळपास 1.3% असतो. जर आपण 100 ग्रॅम फिंगर मिलेट म्हणजेच नाचणी याचा वापर आपल्या आहारामध्ये केला तर आपल्याला त्यापासून 336 किलो कॅलरी एवढी एनर्जी आपल्याला मिळू शकते. एनर्जियस पीक आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हे पीक ज्या लोकांना
ग्लुटेनची ॲलर्जी आहे. जसं आपण गव्हामध्ये आपल्याला माहीत आहे की ग्लुटेन हा कंटेंट असतो. त्या ग्लुटेनमुळे गव्हामध्ये एक प्रकारचा चिकटपणा असतो. तर ह्या ज्या ग्लुटेनची ॲलर्जी ज्या लोकांना आहे तर ते निश्चित स्वरूपामध्ये नाचणीचा वापर आपल्या आहारामध्ये करू शकतात. आणि या व्यतिरिक्त आपण म्हटलेलं आहे की यामध्ये कॅल्शियम बऱ्याच प्रमाणामध्ये असते. त्यामुळे ज्या लोकांना ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांचे विकार आहेत त्यासाठी कॅल्शियम फारच गुणकारी आहे. त्याचबरोबर यामध्ये अमिनो ॲसिडसुद्धा मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. अशा प्रकारे सर्व गुणांनी उपयुक्त असणारी नाचणी याचा वापर आपण आपल्या आहारात करणे गरजेचे आहे. यानंतर आपण नेक्स्ट बघूया इकॉनॉमिक युजेस. यामध्ये द ग्रेन इज यूज फॉर प्रिपेरिंग ब्रेड्स और रोटी म्हणजे जनरली आपण यापासून भाकरी बनवू शकतो. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर याचा वापर केला जातो. देन आंबील इज मेड फ्रॉम रागी फ्लोअर. तर जे काही आंबील आहे तर ते जे काही नाचणीचं पीठ आहे तर त्या नाचणीच्या पिठापासून आपण आंबील तयार करू शकतो. देन त्याचबरोबर इट इज रिच इन प्रोटीन अँड कॅल्शियम. तर यामध्ये प्रोटीन आणि जनरली कॅल्शियमचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणामध्ये असते. यानंतर इट इज अ मोर न्यूट्रिशियस दॅन व्हीट, हेन्स व्हेरी सुटेबल फॉर पीपल डुईंग हार्ड वर्क. म्हणजे जे व्यक्ती मेहनतीचं काम जास्त करतात त्यांच्यासाठी नाचणी ही गुणकारी आहे. देन लास्ट द स्ट्रॉ इज यूज्ड ॲज अ फॉडर बट द क्वालिटी इज पुअर. म्हणजे याचे जे काड असते काढणी केल्यानंतर आपण फॉडर पर्पजसाठी त्याचा वापर करू शकतो. पण त्याची जी क्वालिटी असते त्याची जी गुणवत्ता ही कमी दर्जाची असते असं आपण म्हणू शकतो. तर परत एकदा आपण रिवाईज करूया. इकॉनॉमिक युजेस. द ग्रेन इज यूज फॉर प्रिपेरिंग ब्रेड और रोटी. आंबील इज मेड फ्रॉम रागी फ्लोअर. It is rich in proteins and calcium. It is more nutritious than wheat, hence very suitable for people doing hard work. The straw is used as a fodder but quality is poor. तर यामध्ये बघा रागी आंबील आपण इथे चित्रामध्ये दाखवलेलं आहे. अशा प्रकारे आंबील आपण यापासून तयार करू शकतो. हे सुद्धा फार न्यूट्रिशियस आहे. आणि यानंतर नाचणीची भाकरी असं आपण इथे सांगितलेलं आहे. तर या प्रकारे नाचणीच्या भाकरीचा कलर, कारण तो ग्रेनचा कलर लालसर असल्यामुळे भाकरीचा कलरसुद्धा आपल्याला लालसर बघायला इथं मिळू शकतो. देन इकॉलॉजी. यामध्ये क्लायमेट. रागी इज अ ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्रॉप बट कॅन बी ग्रोन वेल इन वेरिंग क्लायमॅटिक कंडिशन. जनरली हे ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल क्रॉप आहे, पण आपण वेगवेगळ्या वातावरणामध्ये लागवड करू शकतो. सेकंड बघा, इट रिक्वायर्स वॉर्म अँड मॉइस्ट क्लायमेट फॉर प्रॉपर ग्रोथ. तर यासाठी जे हवामान आहे ते उष्ण आणि मॉइस्ट म्हणजे थोडक्यामध्ये आपण त्याला दमट असं म्हणू शकतो. मॉइश्चर हवेमध्ये असणं गरजेचं आहे. तशा प्रकारचं हवामान या पिकाला मानवते. यानंतर इट इज ग्रोन ॲज अ रेनफेड क्रॉप इन एरियाज रिसिविंग 500 to 1000 mm रेनफॉल. म्हणजेच हे जे पीक आहे हे आपण ज्या भागामध्ये 500 ते 1000 मिलीमीटर रेनफॉल असतो त्या भागामध्ये आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. अँड इट कॅन विस्टँड ड्रॉट कंडिशन. म्हणजे ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे कमी असते त्या ठिकाणी सुद्धा आपण हे पीक चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. तर यामध्ये बघा क्लायमेटमध्ये आपण परत एकदा रिवाईज करूया. रागी इज अ ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल क्रॉप बट कॅन बी ग्रोन इन वेरिंग climatic conditions. It requires warm and moist climate for proper growth. It is grown as a rain-fed crop in an areas receiving 500 to 1000 millimeter rainfall and it can withstand drought condition. Then soil. Ragi is grown on light red loam or sandy loam soil. म्हणजेच आपण मगाशी सांगितलेलं आहे मी की कोकणामध्ये जनरली आपण हे पीक घेतो. तर ही जी पीक आहे नाचणी ते
रेड सॉईल आहे, लाईट रेड सॉईल किंवा लाल माती आपण त्याला म्हणू शकतो, किंवा सँडी लोम सॉईल म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याचा चांगला निचरा होऊ शकते. सँडी लोम सॉईल म्हणजे पोयटा आणि त्यामध्ये काही रेताळ जे कण असतील तर त्या प्रकारची एकत्र मिक्सचर किंवा दोन्हीचे कॅरेक्टर एकत्र असणारी सँडी लोम सॉईल, यामध्ये आपण याचं प्रोडक्शन घेऊ शकतो, लागवड करू शकतो. इट कॅन बी ग्रोन इन अल्कलाईन सॉईल. तर यामध्ये अल्कलाईन सॉईल असेल तरीसुद्धा आपण त्या सॉईलमध्ये याची सोईंग करू शकतो. इन महाराष्ट्र इट इज ग्रोन ऑन हिली स्लोप अँड ऑन वर्कस लँड. तर महाराष्ट्रामध्ये आपण जसं डोंगराळ भाग असेल त्या ठिकाणी आपण त्याची लागवड करू शकतो, किंवा म्हटलं आहे वर्कस लँड म्हणजे ज्या ठिकाणची जमीन आहे त्या जमिनीमधली जी उगवण क्षमता आहे ती जरी कमी असेल तरी आपण त्या ठिकाणी नाचणी या पिकाची लागवड करू शकतो. वर्कस लँड म्हणजे जमिनीची फार उपयुक्तता नाही किंवा त्यामध्ये मिनरल्स आणि न्यूट्रिशन हे कमी प्रमाणामध्ये असतात, त्याला वर्कस लँड असं म्हणतात. तर यामध्ये फक्त पहिली कॅरेक्टरिस्टिक आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ग्रोन ऑन लाईट रेड लोम और सँडी लोम सॉईल. देन नेक्स्ट इज अ व्हरायटीज. यामध्ये E11, नंतर E31, A16, अन्नपूर्णा, हंसा, हजारी, गोदावरी, PR 202 ह्या व्हरायटीज आहेत. यापैकी आपल्याला ज्या सोप्या वाटतात त्या आपण लक्षात ठेवू शकतो. जनरली नावाच्या ज्या व्हरायटी असतात त्या आपल्याला लक्षात ठेवायला सोप्या जातात. जसं अन्नपूर्णा असेल, हंसा असेल, हजारी असेल, गोदावरी असतील तर ह्या व्हरायटी आपल्याला इझिली लक्षात राहू शकतात. देन कल्चरल मेथड. यामध्ये प्रिपरेशन ऑफ लँड. द लँड इज प्लोड इमिडिएटली आफ्टर द हार्वेस्ट ऑफ प्रिव्हियस क्रॉप ऑर आफ्टर द फर्स्ट शॉवर ऑफ रेन. म्हणजे पहिला पाऊस पडल्यानंतर आपल्याला पहिली नांगरणी करणे गरजेचे आहे, किंवा सुरुवातीचं जे पीक आहे ते पीक काढणी केल्यानंतर आपण प्लोईंग करणं गरजेचं आहे. सेकंड, 2 to 3 हॅरोईंग आर रिक्वायर्ड अँड फाईन सीडबेड इज प्रिपेअर्ड. म्हणजे आपल्याला 2 ते 3 हॅरोईंग करून घेणं गरजेचं आहे आणि आपल्याला सीडबेड तयार करणं गरजेचं आहे. हे आपण प्रिपरेशन ऑफ लँड किंवा प्रिपरेटरी टिलेज यामध्ये करू शकतो. देन सोईंग मेथड. यामध्ये पहिली आहे बघा ब्रॉडकास्टिंग मेथड म्हणजे बियाणे फेकून देणे. सीड इज ब्रॉडकास्टेड बाय हँड अँड मिक्स्ड विथ द सॉईल बाय देसी वुडन प्लो. म्हणजे यामध्ये पहिल्यांदा आपल्याला सीड ब्रॉडकास्ट करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर ते जमिनीमध्ये एका देसी वुडन प्लो म्हणजे लाईट वेट असणाऱ्या नांगराच्या सहाय्याने आपल्याला ते सीड्स किंवा जमिनीमध्ये मिक्स करणं गरजेचं आहे. तर यामध्ये बघा ब्रॉडकास्टिंग, यामध्ये इमेजमध्ये आपल्याला दिसते की ब्रॉडकास्टिंग कसं करतात. नंतर दुसरी मेथड्स आहे ड्रिलिंग मेथड. सीड इज ड्रिल थ्रू सीड ड्रिल अँड कव्हर्ड विथ द सॉईल बाय रनिंग बुशी ब्रांचेस ऑर इन्व्हर्टेड हॅरो. म्हणजे यामध्ये सीड ड्रिलचा वापर करून आपण सोईंग करणं गरजेचं आहे, त्यालाच आपण ड्रिलिंग मेथड असं म्हणतो. तर यामध्ये म्हटले बघा सीड इज ड्रिल थ्रू सीड ड्रिल अँड कव्हर्ड विथ सॉईल बाय रनिंग बुशी ब्रांचेस ऑर इन्व्हर्टेड हॅरो. तर यामध्ये जे काही सीड्स आहेत तर ते सीड्स इन्व्हर्टेड हॅरोनी किंवा बुशी ब्रांचेस असेल काही त्याच्याने कव्हर करणं गरजेचं आहे, पण जनरली तसं करायचं आपल्याला गरज भासत नाही. देन ट्रान्सप्लांटिंग मेथड. सीडलिंग्स आर रेज्ड इन द नर्सरी फर्स्ट. देन when seedlings are about 5 weeks old and 10 to 12 centimeter tall, they are ready for transplanting. Then third, 2 to 3 seedlings are planted in a bunch at each spot on sloping side of the plow furrow. तर यामध्ये बघा जे काही नाचणी पीक आहे तर त्याची ट्रान्सप्लांटिंग मेथडने आपण करत असू, जसं आपण पॅडीचं सोईंग करतो ट्रान्सप्लांटिंग मेथडने, त्याच प्रकारचं सोईंग या ठिकाणी करणे आवश्यक आहे. तर सुरुवातीला आपण जी काही रोपं आहेत तर ती गादी वाफ्यावर तयार करून घेणार आहोत आणि यानंतर
जे काही रोपं आहेत हे जवळपास 5 आठवड्याची झाली, म्हणजे 1 ते सव्वा महिना या दरम्यान झाली आणि त्याची जी उंची आहे ती 10 ते 12 सेंटीमीटर इतकी झाल्यानंतर ती ट्रान्सप्लांटिंगसाठी तयार असतात. ट्रान्सप्लांटिंग करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एका स्पॉट्समध्ये आपल्याला फक्त 2 ते 3 सीडलिंग्सचा बंच त्या प्रत्येक स्पॉट्समध्ये लावणं गरजेचं आहे. आता 3 मेथड आपण बघितलेलं आहे. पहिली कुठली बघितलेली? तर पहिली आपण ब्रॉडकास्टिंग मेथड बघितलेली आहे. दुसरी आपण बघितली ड्रिलिंग मेथड आणि तिसरी आपण जी मेथड बघितली ती आपण ट्रान्सप्लांटिंग मेथड बघितलेली आहे. हे चित्र बघून तुम्हाला अंदाज आला असेल की नावच आतापर्यंत बघत होतो, तर यामध्ये इमेजेस तुम्हाला बघायला मिळाल्यामुळे आपलं जे चित्र आहे ते क्लिअर होते आणि कन्सेप्टसुद्धा क्लिअर व्हायला मदत होते. यानंतर सीड रेट, ब्रॉडकास्टिंग 10 to 12 kg per hectare, drilling method 8 to 10 kg per hectare and transplanting method 2 to 3 kg per hectare. तर यामध्ये बघा एकूण 3 मेथड्स आपण बघितलेल्या होत्या सोईंगच्या. तर त्या सोईंग मेथडनुसार आपल्याला सीड रेट डिसाईड करायचा असतो. तर यामध्ये आपण ह्या तिन्ही मेथड बघितलेल्या, तर त्यामध्ये सर्वात जास्त सीड रेट हा ब्रॉडकास्टिंग मेथडचा आपल्याला इथं बघायला मिळतो, म्हणजेच 10 ते 12 किलोग्रॅम पर हेक्टर आणि सर्वात कमी सीड रेट हा ट्रान्सप्लांटिंग मेथडचा 2 ते 3 किलोग्रॅम पर हेक्टर. त्यानंतर स्पेसिंग ड्रिलिंग मेथड असेल तर 15/25 म्हणजे 15 to 25 × 5 to 7.5 इतकी इथं स्पेसिंग दिलेली आहे. तर यामध्ये बघा 15 ते 25 किंवा 5 to 7.5 म्हणजे ड्रिलिंग मेथडने आपण समजा पेरणी करत असू तर 2 ओळीमधील अंतर हे 15 सेंटीमीटर किंवा 25 सेंटीमीटर असू शकते आणि त्याचबरोबर 2 रोपांमधलं म्हणजे 2 प्लॅन्टमधलं अंतर हे 5 ते 7.5 सेंटीमीटर इतकं ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर ट्रान्सप्लांटिंग मेथडमध्ये 37.5 to 50 × 15 to 22.5 म्हणजे आपल्याला 2 इथे पण तसंच आहे बघा, 2 ओळींमधलं जे डिस्टन्स आहे ते 37.5 ते 50 सेंटीमीटर इतका आपण ठेवू शकतो आणि 2 रोपांमधील अंतर हे 15 किंवा 22.5 सेंटीमीटर इतका आपण ठेवू शकतो. तर यामध्ये आपण 2 मुद्दे अभ्यासलेले आहे, सीड रेट आणि स्पेसिंग. यामध्ये आपण मेथडनुसार सीड रेट बघितलेले आहे, ब्रॉडकास्टिंग, ड्रिलिंग आणि ट्रान्सप्लांटिंग, आणि स्पेसिंगमध्ये ड्रिलिंग आणि ट्रान्सप्लांटिंग मेथड. आता आपण बघूया इंटरकल्टिवेशन. 1 हँड विडिंग इज सफिशियंट फॉर कंट्रोल ऑफ वीड ग्रोथ. म्हणजे हे जे पीक आहे नाचणी, तर यामध्ये तणांचा एवढा आपल्याला प्रादुर्भाव बघायला म्हणजे दिसून येत नाही. तर यामध्ये फक्त एक हँड विडिंग किंवा फक्त एक खुरपणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण वीड कंट्रोल नियंत्रित करू शकतो. त्यानंतर मॅन्युरिंग 8 to 10 tons FIM per hectare is mixed while preparing the land. म्हणजे जेव्हा आपण लँड प्रिपरेशन करतो किंवा त्यालाच आपण प्रिपरेटरी टिलेज असं म्हणतो, तर त्यावेळेस आपल्याला 8 ते 10 टन्स FIM. आता हे आपण कधी देतो तर इन द टाईम ऑफ लास्ट हॅरोईंग. म्हणजे जेव्हा आपल्याला लास्ट हॅरोईंग कुळवणी करायची असते तर त्यावेळेस आपल्याला 8 ते 10 टन FIM देऊन आपण ते सॉईलमध्ये मिक्स करून घेणं गरजेचं असते. त्यानंतर फर्टिलायझरमध्ये बघा 50 kg नायट्रोजन अँड 25 kg फॉस्फरस पर हेक्टर इज गिवन ॲट द टाईम ऑफ सोईंग ऑर ट्रान्सप्लांटिंग. तर हे जे काही फर्टिलायझर आहे 50 किलोग्रॅम नायट्रोजन आणि 25 किलोग्रॅम फॉस्फरस हे आपल्याला कधी देणं गरजेचं आहे? ॲट द टाईम ऑफ सोईंग ऑर ट्रान्सप्लांटिंग. जेव्हा आपण सोईंग करत असू त्या दरम्यान किंवा आपण जर ट्रान्सप्लांटिंग करत असू तर त्या दरम्यान आपल्याला देणं गरजेचं आहे.
तर यामध्ये बघा इंटर कल्टिवेशनमध्ये फक्त आपल्याला एक हँड विडिंग वीड कंट्रोल करण्यासाठी गरजेचं आहे. मॅन्युअलिंगमध्ये आपण 8 to 10 टन्स FYM पर हेक्टर आपल्याला गरजेचं आहे. आणि तसेच फर्टिलायझरमध्ये 50 kg नायट्रोजन अँड 25 kg फॉस्फरस इज गिवन ॲट द टाईम ऑफ सोईंग और ट्रान्सप्लांटिंग. त्यानंतर आपण बघूया इरिगेशन. जनरली रागी क्रॉप इज नॉट इरिगेटेड, म्हणजे हे जे काही नाचणीचं पीक आहे ते आपण इरिगेटेड करत नाही किंवा याला पाणी दिलं जात नाही. बट इरिगेशन्स आर गिव्हन ॲट 7 to 10 days इंटरवल वेन ग्रोन ॲज अ इरिगेटेड क्रॉप. तर आपण जनरली इरिगेटेड क्रॉप म्हणून ते ग्रो करत असू तर त्याचं जे इंटरवल आहे पाणी देण्याचा तो 7 ते 10 दिवस इतका असणे गरजेचं आहे. यानंतर आपण बघूया हार्वेस्टिंग. रागी मॅच्युअर्स विदिन 120 to 135 days, म्हणजे जवळपास 4 ते 5 महिन्यामध्ये आपल्याला या पिकापासून उत्पादन मिळू शकते. म्हणजेच आपण म्हटलेलं आहे की रागी मॅच्युअर्स विदिन 120 to 135 days. In rain-fed condition, the whole crop mature at the same time, and harvesting is by cutting the plant close to ground level and carried to threshing yard. तर आपण रेनफेड कंडिशन म्हणून हे पीक घेत असू तर आपल्याला हे पीक मॅच्युअर झाल्यानंतर ते पूर्ण पक्व झाल्यानंतर आपल्याला त्याच्या वेळेवर हार्वेस्टिंग करणं गरजेचं आहे. हार्वेस्टिंग करताना आपण ते प्लॅन्ट ग्राउंड लेवलपासून कट करणं गरजेचं आहे. यासाठी आपण विड्याचा वापर करतो आणि ते थ्रेशिंग करण्यासाठी थ्रेशिंग यार्डमध्ये आपण नेणं गरजेचं आहे. द इयर हेड्स आर निप्ड अँड ड्राईड फॉर 3 to 4 days ऑन द थ्रेशिंग यार्ड. या व्यतिरिक्त आपण जे काही इयर हेड्स आहे किंवा त्याला ओंब्या आपण म्हणू शकतो, जसं गव्हाच्या असतात त्याचप्रमाणे याच्या असतात, तर हे काढून टाकायचं आपल्याला. निप्ड आउट म्हणजे कट करून टाकायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे आणि त्यानंतर 3 ते 4 दिवस आपल्याला ते ड्राय करून उन्हामध्ये सुकवून ते थ्रेशिंग करण्यासाठी ते तयार असतात. इन इरिगेटेड कंडिशन द होल क्रॉप डज नॉट मॅच्युअर ॲट सेम टाईम. इरिगेटेड कंडिशनमध्ये जर आपण हे क्रॉप घेत असू तर ते सारख्याच वेळेस मॅच्युअर होत नाही असं आपण इथं म्हणू शकतो. यानंतर पुढे बघूया. धिस केस ओनली मॅच्युअर इयर हेड आर निप्ड टाईम टू टाईम अँड ब्रॉट टू थ्रेशिंग यार्ड. यावेळेस आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर जे काही इयर हेड्स मॅच्युअर झालेले आहेत तर ते त्या वेळेस काढून टाकून ते आपण थ्रेशिंग यार्डमध्ये पाठवणं गरजेचं आहे. द ड्राईड इयर हेड्स आर थ्रेश्ड by trampling under the feet of bullocks and winnowed to separate the grains from husk. तर यामध्ये ज्यावेळेस थ्रेशिंग मशीन उपलब्ध नव्हती त्यावेळेस त्याला मळणी असं म्हणतात. तर ते बैलांच्या पायाखाली त्याची तुडवणी केली जायची किंवा मळणी केली जायची आणि त्यामधून जे काही बाहेर यायचं धान्य तर त्यामध्ये विनोईंग ऑपरेशन करायचे, म्हणजे उफणणी करायची आणि उफणणी करून त्यापासून आपल्याला ग्रेन मिळवता येतात का किंवा आपण ते मिळवू शकतो. द स्टॉक आर देन कट अँड ड्राईड इन द फील्ड. आणि जे काही स्टॉक्स आहेत तर ते आपण कट करून फील्डमध्ये ते ड्राय करून घेणं गरजेचं आहे. देन यील्ड रेनफेड क्रॉप 6 to 12 क्विंटल ग्रेन अँड 12 to 18 क्विंटल स्ट्रॉ पर हेक्टर. And in case of irrigated crop 25 to 37 quintal grains and 37 to 60 quintals straw per hector. तर यामध्ये बघा रेनफेड कंडिशनचं जी यील्ड आहे ते कमी आहे, 6 ते 12 क्विंटल हे ग्रेन पर्पजसाठी, आणि जर फॉडर पर्पज स्ट्रॉ पर्पज असेल तर 12 ते 18 क्विंटल एका हेक्टरसाठी, आणि इरिगेटेड क्रॉप असेल तर 25 ते 37 क्विंटल ग्रेन्स 1 हेक्टरसाठी, आणि जर ते स्ट्रॉ याच्यासाठी असेल पर्पजसाठी तर 37 to 60 क्विंटल पर हेक्टर इतकं ते अपेक्षित आहे.
यानंतर इम्पॉर्टंट पेस्ट, नो सिरियस पेस्ट इज फाउंड ऑन रॉगी क्रॉप. इम्पॉर्टंट डिसीज दॅट इज ब्लास्ट, स्मट एक्सेट्रा आर फाउंड ऑन द रॉगी क्रॉप. तर यामध्ये एकदम मायनर पीक आहे. तर यामध्ये आपण जे काही थोडे मुद्दे आहेत, जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते सगळे कव्हर केलेले आहेत आणि हे मायनर क्रॉपमध्ये आहे, त्यामुळे यामध्ये वेगळी काही इन्फॉर्मेशन ॲडिशनल आपल्याला इथं बघायला मिळत नाही. तर आपण परत एकदा हे क्रॉप रिवाईज करूया. थोडक्यामध्ये आपण सुरुवातीला काय बघितलेलं होतं, तर त्याचं लोकल नेम नाचणी किंवा रागी, बॉटॅनिकल नेम इलुसाइन कोरोकॅना, फॅमिली ग्रॅमिनी आणि ओरिजिन इंडिया. तर प्रत्येक वेळेस आपल्याला जे काही क्रॉप कल्टिवेशन झालेले आहेत तर त्यामध्ये सर्वांचं आपल्याला बॉटॅनिकल नेम, फॅमिली आणि ओरिजिन हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. तर यामध्ये बघा आपल्याला एकूण 5 क्रॉप आत्तापर्यंत झालेले आहे. फिंगर मिलेट आजचं हे 5वं क्रॉप आहे. तर यामध्ये परत एकदा आपण जे काही क्रॉप याच्या आधी झालेले आहेत त्याचे बॉटॅनिकल नेम, फॅमिली आणि ओरिजिन एकदा परत रिवाईज करूया. पॅडी ओरायझा सटायवा, फॅमिली ग्रॅमिनी आणि ओरिजिन होतं साऊथ इंडिया. यानंतर आपण दुसरं क्रॉप बघितलेलं होतं, ते होतं सोरगम किंवा त्याला आपण जवार असं म्हणतो. तर जवारचं बॉटनिकल नेम आपण 2 बघितलेले होते, जसं सोरगम बायकोलार किंवा सोरगम वल्गरे, फॅमिली ग्रॅमिनी आणि ओरिजिन इंडिया अँड आफ्रिका. त्यानंतर आपण तिसरं जे पीक होतं ते बघितलेलं होतं बाजरी. त्याचं जे काही बॉटॅनिकल नेम होतं ते होतं पेनिसेटम टायफोडियम, फॅमिली ग्रॅमिनी आणि ओरिजिन होतं आफ्रिका. यानंतर बाजरीनंतर आपण जे पीक बघितलं होतं ते होतं मेज. त्याचं बॉटॅनिकल नेम झी मेज, त्याची फॅमिली होती ग्रॅमिनी आणि ओरिजिन मेजचं अमेरिका. तर सेंट्रल अमेरिका किंवा अमेरिका. तर आत्तापर्यंत आपले 5 क्रॉप पूर्ण झालेले आहेत. या सर्व 5 क्रॉपचे आपल्याला बॉटॅनिकल नेम, फॅमिली आणि ओरिजिन हे पाठ करणे गरजेचे आहे, कारण आपल्याला इथून पुढे सुद्धा ह्या सिलेबसमध्ये जवळपास आपले 5 टॉपिक आहेत किंवा 7 टॉपिक म्हणू शकतो. हा पेपर फर्स्ट आहे. तर यामध्ये पहिला जो टॉपिक आहे सिरियल क्रॉप, यामध्ये आपण एकूण 8 क्रॉप बघणार आहोत. आत्तापर्यंत आपले 5 क्रॉप बघून झालेले आहे. अजून या सिरियल क्रॉप चॅप्टरमधील 3 क्रॉप आपले अभ्यासायचे राहिलेले आहेत. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये प्रोसो मिलेट या पिकाबद्दल माहिती बघणार आहोत. यानंतर दुसरा टॉपिक आहे तो आहे फायबर क्रॉप, नंतर पल्सेस क्रॉप, ऑइल सीड्स क्रॉप. तर यामध्ये आपण सर्व क्रॉप कल्टिवेशनच बघणार आहोत. तर यामध्ये नाचणीमध्ये आपण नंतर बघितलं तर त्याचं इकॉनॉमिक युजेस, यानंतर इकॉलॉजी, सॉईल क्लायमेट, यानंतर व्हरायटीज अन्नपूर्णा, हुंसा, हजारी, गोदावरी, नंतर कल्चरल मेथड्स म्हणजे प्रिपरेशन ऑफ लँड, नंतर सोईंग मेथड 3 बघितलेल्या होत्या आपण, ब्रॉडकास्टिंग, नंतर ड्रिलिंग मेथड, यानंतर ट्रान्सप्लांटिंग मेथड आपण बघितलेली होती, यानंतर सिड्रेट, स्पेसिंग याचा आपण अभ्यास केलेला होता. त्यानंतर आपण इंटर कल्टिवेशन, यामध्ये 1 हँड विडिंग is sufficient for control of weed growth. Then manuring 8 to 10 tons FIM per hectare, and in fertilizer 50 kg nitrogen and 25 kg phosphorus is given at the time of sowing and transplanting. Then irrigation आपण बघितलेलं होतं. जनरली रागी क्रॉपला इरिगेट करण्याची गरज नसते, पण in case of irrigated crop 7 to 8 days interval irrigations are given. Then harvesting, it is generally harvested or mature 120 to 135 days. In rain-fed condition the whole crop mature at the same time, but in irrigated conditions it is not mature at the same time. Yield
6 to 12 quintal for grain purpose and 12 to 8 quintal for straw per hectare. And in case of irrigated condition, 25 to 37 quintal for grain purpose and 37 to 60 quintal for straw purpose per hectare. Then important pest, no serious pest is found on ragi crop. Important disease, blast and smuts are the important disease of ragi crop. तर इथे आपलं पीक हे कल्टिवेशन आपण पूर्ण केलेलं आहे. याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला अवश्य विचारा. सो आज आपण इथे थांबूया. थँक्यू.